हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला आज नवीन सेशनला स्टार्ट करूया. तर आजच्या सेशनमध्ये घेऊया आपण 28 मार्चच्या काही इम्पॉर्टंट न्यूज. तर फर्स्ट न्यूज आहे की गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केलेले आहे अपॉइंटमेंट कशा कशा करता, कोणत्या कोणत्या पोस्ट करता NIA, NDRF, BPRD यांचे चीफ साठी. ओके, तर बघूया. द अपॉइंटमेंट कमिटी ऑफ कॅबिनेटने अप्रूव्ह काय केलेलं आहे? अपॉइंटमेंट ऑफ न्यू चीफ्स. तर आता जे न्यू चीफ्स आहे, जसे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सचे आणि ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे काय राहणार आहे? न्यू चीफ जे आहे त्यांना अप्रुव्हल दिलेलं आहे, म्हणजे अपॉइंट केलेलं आहे न्यू चीफला. तर कोण कोण आहे बघूया आपण. तर महाराष्ट्राचे कार्ड ऑफिसर सदानंद वसंत दाते यांना केलेलं आहे अपॉइंट न्यू NIA चीफ म्हणून. पियुष आनंद त्यांना केलेलं आहे NDRF चे डायरेक्टर जनरल म्हणून अपॉइंट केलेलं आहे. राजीव कुमार शर्मा यांना केलेलं आहे डायरेक्टर जनरल ऑफ BPRDA चे. ठीक आहे. दाते काय आहे? दाते आणि शर्मा जे आहे, दाते आणि शर्मा हे 1990 बॅचचे काय आहे? 1990 बॅचचे IPS ऑफिसर आहे. इंडियन पोलीस सर्व्हिस मध्ये ते IPS होते 1990 बॅचचे. आणि आनंद जे आहे ते 1991 बॅचचे आहे. दाते कोण आहे? दाते जे महाराष्ट्र कार्डचे आहे त्यांना काय मिळालेलं आहे? अवॉर्ड पण मिळालेला आहे, प्रेसिडेंट मेडल फॉर गॅलेंटरी. त्यांच्या रोल करता काय मिळालेलं आहे? मेडल फॉर गॅलेंटरी मिळालेला आहे त्यांना. अवॉर्ड अवॉर्ड देण्यात आलेला आहे. फॉरेस्ट त्यांच्या म्हणजे काय रोल होता त्यांचा? त्यांच्या कोणत्या रोल बद्दल त्यांना अवॉर्ड देण्यात आलेला आहे? रोल होता त्यांचा सेव्हिंग लाईफ अँड काउंटरिंग टेररिस्ट ड्युरिंग जे 26/11 झालं होतं. मुंबई अटॅक झाला होता मुंबईमध्ये 26/11चा. तेव्हा त्यांनी काय केलं होतं? त्यांनी लाईफ सेव्ह केल्या होत्या, खूप जणांना वाचवलं होतं आणि काउंटरिंग टेररिस्ट केलं होतं, काउंटरिंग टेररिस्ट. तर त्यासाठी त्यांना काय देण्यात आलेलं आहे? प्रेसिडेंट मेडल फॉर गॅलेंटरी हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे दाते यांना. दाते करंटली कुठे कुठे हेड करत आहे? ते करत आहे महाराष्ट्र अँटी टेररिझम स्क्वॉड ATS मध्ये ते करंटली हेड करत आहे. आणि NIA जी आहे, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, ती काय आहे? कंट्रीची प्रीमियर इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे. जे जे 3 ऑफिसर्स आहे, तर ते 3 ऑफिसर्स कधीपासून त्यांचा चार्ज टेक ओव्हर करणार आहे? ते करणार आहे 31 मार्च पासून. 31 मार्च पासून ते ऍज अ चीफ्स म्हणून ते त्यांचा चार्ज टेक ओव्हर करेल. आणि जे आधीचे जे करंट चीफ्स आहे त्यांचं रिटायरमेंट झाल्यानंतर, तर आधीचे जे आहे NIA चे करंट मध्ये चीफ आहे ते कोण आहे? दिनकर गुप्ता. NDRF चे डायरेक्टर जनरल करंटली कोण आहे? अतुल करवाल. आणि करंट डायरेक्टर जनरल BPRD चे कोण आहे? बालाजी श्रीवास्तव. ओके, तर ही न्यूज झाली की काय केलेलं आहे? अपॉइंटमेंट कमिटीने काय केलेलं आहे? चीफ जे आहे अपॉइंट केलेलं आहे NIA साठी, NDRF साठी आणि BPRD साठी. बघूया आता नेक्स्ट न्यूज. नेक्स्ट न्यूज आहे ती आहे की जे प्रेसिडेंट आहे, प्रेसिडेंट ऑफ रामकृष्ण मठ आणि मिशनचे प्रेसिडेंट कोण होते? स्वामी समरानंदन महाराज जे होते, प्रेसिडेंट रामकृष्ण मठचे आणि मिशनचे, त्यांची काय झालेली आहे? डेथ झालेली आहे. वयाच्या 95व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांनी त्यांचा चार्ज घेतला होता ऍज अ प्रेसिडेंट म्हणून. 16th प्रेसिडेंट झाले होते ते रामकृष्ण मठचे आणि मिशनचे. तर ते स्वामी आत्मस्थानंद यांच्या डेथ नंतर त्यांनी चार्ज घेतला होता ऍज अ प्रेसिडेंट म्हणून. 16th प्रेसिडेंट झाले होते ते रामकृष्ण मठचे आणि मिशनचे. त्यांचं बॉर्न कधी झाले होते? ते 1929 मध्ये त्यांचं बॉर्न झाले होते ते तंजावूर मध्ये.
जे तमिळनाडूमध्ये तंजावूर आहे तिथे त्यांचा जन्म झालेला होता 1929 मध्ये. त्यांनी रामकृष्ण मिशन कधी जॉईन केलं? वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी रामकृष्ण जे मिशन आहे ते जॉईन केलं 1952 मध्ये. ओके. आणि त्यांनी जे त्यांची लाईफ आहे ती डेडिकेट केली कशाला? स्पिरिच्युअलिटी आणि त्याच्या सर्व्हिस मध्ये त्यांनी त्यांची लाईफ डेडिकेट केली होती. ओके. तर ही झाली न्यूज, एक ऑबिच्युरी झाली ही स्वामी समरानंद महाराज यांची. ओके. तर आता बघूया नेक्स्ट न्यूज. तर नेक्स्ट न्यूज आहे की जे साऊथ कोरिया आणि जपानचं जे साऊथ कोरिया आणि जपान काय करणार आहे, जे ईस्ट एशियामध्ये रिजनल सॅटेलाइट नॅव्हिगेशन सिस्टीम जे आहे त्याच्यासाठी त्यांचं काय करणार आहे, डेव्हलपमेंट आणि ऑपरेशन साठी कोऑपरेट करणार आहेत साऊथ कोरिया आणि जपान. तर हे जे दोन कंट्रीज आहे यांच्यामध्ये एक ऍग्रीमेंट साइन झालेला आहे. कशा करता? टू डेव्हलप अँड ऑपरेट देअर सॅटेलाइट सिस्टीम इन द रिजन. जे ऑफिसर्स आहे दोन्ही कंट्रीजचे त्यांची जे फर्स्ट टेक्निकल मीटिंग जी आहे ती झाली सोल मध्ये झाली. आणि त्यांनी तिथे काय डिस्कस केलं? त्यांनी डिस्कस केलं जापान क्वाझी झेनिथ सॅटेलाइट सिस्टीम आणि कोरिया पोझिशनिंग सिस्टीमच्या प्रोग्रेस बद्दल त्यांनी तिथे डिस्कशन केलं त्या मीटिंग मध्ये. जी फर्स्ट टेक्निकल मीटिंग त्यांची सोल मध्ये झाली तिथे त्यांनी हे डिस्कशन केलंय. आणि हे जे दोन नेशन्स आहे साऊथ कोरिया आणि जपान हे कोलॅबोरेट करू शकतात युरोपियन नेशन सोबत आणि इंडिया सोबत इन द सॅटेलाइट नेव्हिगेशन सिस्टीम ऑपरेशन. याकरता ते कोलॅबोरेट करू शकतात. युरोपियन नेशन आणि इंडिया सोबत कोलॅबोरेट करू शकतात ते. तर साऊथ कोरिया बद्दल बघू आपण. तर साऊथ कोरियाचं कॅपिटल आहे सोल. प्रेसिडेंट आहे यॉन सुक योल. प्राईम मिनिस्टर कोण आहे? हॅन डक सो. करन्सी आहे कोरियन रिपब्लिक वोन. वोन पण म्हणू शकता तुम्ही. तर जपानचं बघूया. जपानची काय आहे कॅपिटल? कॅपिटल आहे टोकियो. प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टर कोण आहे? फुमियो किशिदा. फुमियो किशिदा हे प्राईम मिनिस्टर आहे. आणि करन्सी काय आहे? जॅपनीज येन. जॅपनीज येन ही जपानची करन्सी आहे. झाली न्यूज आपली कव्हर. आता बघूया आपण नेक्स्ट न्यूज. नेक्स्ट न्यूज जी आहे ती की आयर्लंडमध्ये काय आहे, आता न्यू प्रेसिडेंट इलेक्ट झालेले आहे. त्यांचं नाव आहे सायमन हॅरिस. सायमन हॅरिस हे काय राहणार आहे? आयर्लंडचे न्यू प्रेसिडेंट राहणार आहे. आणि ते जे आहे ते यंगेस्ट प्रेसिडेंट आहे. ओके. यंगेस्ट प्रेसिडेंट. आणि त्यांचे जे एज आहे ते 37 इयर्स ओल्ड आहे. आधीचे जे प्रेसिडेंट होते कोण? लिओ वरडकर. तर यांनी काय केलेलं आहे? त्यांनी क्विट केलेलं, म्हणून आता त्यांच्या जागेवर सायमन हॅरिस हे प्रेसिडेंट राहील आयर्लंडचे. आणि जेव्हा त्यांनी लिओ वरडकरनी जेव्हा जॉईन केलं होतं तेव्हा ते 38 इयर्सचे होते 2017 मध्ये. आणि आता हे जे करणार आहे 37 इयर्स ओल्ड आहे, म्हणून हे यंगेस्ट प्रेसिडेंट राहणार आहे. तसं तर सोशल मीडियावर ऑलरेडी काय आहे त्यांना संबोधल्या जातात. जे सोशल मीडियावर त्यांना संबोधले जातात कशानुसार काय म्हटलं जाते? टिकटॉक ताऊशे. तसं ते काय प्रोनाऊन्स केलं जाते? टी शॉक हे प्रोनाऊन्सिएशन आहे त्याचं. तर ही झाली न्यूज कशाची? सायमन हॅरिसची. आता सायमन हॅरिस बद्दल बघूया आपण थोडंफार. त्यांचा जन्म कधी झाला होता? 1986 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. ही ग्रीव अप इन स्मॉल कोस्टल टाउन. जे स्मॉल कोस्टल टाउन आहे ग्रेस्टोन्स, डुब्लिनच्या जवळ जे ग्रेस्टोन्स आहे तिथे त्यांचे काय झालेले आहे? ते मोठे झालेले आहे. आणि त्यांचे जे फादर होते ते फादर टॅक्सी ड्रायव्हर होते. म्हणजे ते टॅक्सी ड्रायव्हरचे सन आहे. त्यांनी ड्रॉप घेतलं कॉलेज कोर्स मधून जर्नलिझम आणि फ्रेंच डब्लिंग मधून त्यांनी ड्रॉप घेतलं. कशा करता?
जे पॉलिटिकल जे करिअर आहे त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करण्याकरता त्यांनी ड्रॉप आउट घेतलं होतं. म्हणजे लगेच आफ्टर 1 इयर त्यांनी ड्रॉप आउट केलं कॉलेजमधनं आणि पॉलिटिकल करिअरवर फोकस केला त्यांच्या. चला नेक्स्ट न्यूज बघूया आता. ही झाली आयर्लंडचे यंगेस्ट प्रेसिडेंट कोण आहे? सायमन हॅरिस. आता ही न्यूज आहे की हुरन ग्लोबल रिच इंडेक्स किंवा हुरन ग्लोबल रिच लिस्ट जी आहे 2024 ची ती आलेली आहे. तर त्यामध्ये काय झालेलं आहे, जे इंडिया आहे, इंडियाचं मुंबई, त्यांनी काय केलेलं आहे, ओव्हरटेक केलेलं आहे बीजिंगला. कशामध्ये? जे बिलियनियर असतात, एशियाज बिलियनियर कॅपिटल, त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, मुंबईनी टॉप केलेलं आहे. टॉप 3 सिटीज मध्ये आलेले आहेत. टॉप 3 सिटीज ग्लोबली मध्ये आलेला आहे काय? मुंबई. तर ही जी रिपोर्ट आहे बिलियनियर्सची, ही कोण ही रिपोर्ट कोण देत असतं? हुरन ग्लोबल रिच लिस्ट 2024. याच्यानुसार काय आहे, मुंबईनी ओव्हरटेक केलेला आहे बीजिंगला टू बिकम एशियाज बिलियनियर कॅपिटल आणि टॉप 3 सिटीज ग्लोबली. तर नंबर ऑफ बिलियनियर्स किती आहे मुंबईमध्ये? 92 आहे कम्पेअर्ड विथ 91. तर बीजिंग मध्ये किती आहे? 91. त्याच्या कम्पॅरिझन मध्ये मुंबईमध्ये किती आहे? 92 आहे अकॉर्डिंग टू द रिपोर्ट नुसार. इंडियाचा परफॉर्मन्स बघू आपण आता. तर इंडियाने ऍड केलेले आहे किती? 94 बिलियनियर ऍड केलेले आहेत. तसंच युएसने किती केलेले आहे? 109 केलेले आहे. आणि तर विथ 271 बिलियनियर्स इंडियाने काय केलेलं आहे? इंडिया इज नाव 3rd रँक कंट्री ग्लोबली सरपासिंग जर्मनी. तर जर्मनीला मागे टाकून इंडिया जी आहे ती 3rd रँक आहे तिचा कंट्री ग्लोबली कंट्रीमधून. इंडियाचा काय आहे? 3rd रँक आलेला आहे विथ 271 बिलियनियर्स. तर टोटल इंडियामध्ये किती आहे? 271 बिलियनियर्स आहे आता. इतर झालं मुंबई ओव्हर टू बीजिंग टू बिकम एशियाज बिलियनियर कॅपिटल फॉर द फर्स्ट टाइम. म्हणजे फर्स्ट टाइम झालेला आहे की मुंबईने ओव्हरटूक केलेला आहे बीजिंगला. आणि जे क्युम्युलेटिव्ह वेल्थ आहे, तर इंडियाची बिलियनियर्स क्युम्युलेटिव्ह वेल्थ जी आहे ते काय झालेली आहे, जी चायनाची ॲव्हरेज वेल्थ आहे पर किती बिलियन्स, $3.2 बिलियन वर्सेस $3.8 बिलियन. तर आता त्यांना सरपास करून, चायनाला सरपास केला आहे, म्हणजे चायनाला मागे पाडून जे इंडियाची क्युम्युलेटिव्ह वेल्थ रीच किती झालेली आहे? $1 ट्रिलियन झालेली आहे ॲज कम्पेअर्ड टू चायना. म्हणजे चायनाला मागे पाडलेला आहे कोणी? इंडियाने. ओके, तर ही न्यूज झाली हुरन ग्लोबल रिच लिस्ट 2024 ची. त्यामध्ये इंडियाने काय केलेलं आहे, चायनाला म्हणजे बीजिंगला मागे पाडलेलं आहे आणि मुंबई ही जी आहे ती ओव्हरटेक केलं आहे मुंबईने. बघूया आता नेक्स्ट न्यूज बघूया. नेक्स्ट न्यूज जी आहे ती आहे की जे इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन म्हणजे IAU यांनी काय केलेलं आहे, अप्रुव्हल दिलेलं आहे. कशाचं? जे नाव आहे शिवशक्ती याचं अप्रुव्हल दिलेलं आहे. जे चंद्रयान 3 जे मिशन होतं, जे कुठे मूनच्या साऊथ पोलला जे लँड झालेलं, त्याच्यासाठी जे आहे, जे लँडिंगची जे साईट आहे त्याला काय, शिवशक्ती नाव, हे नाव ठेवायचं काय दिलेलं आहे, अप्रुव्हल दिलेलं आहे IAUने. तर जे शिवशक्ती जे आहे ते काय आहे, मायथॉलॉजिकल, इंडियन मायथॉलॉजिकल, जे सिम्बोलाइज काय करते, ड्युअलिटी ऑफ नेचर, म्हणजे सिम्बोलाइज करते. तर कशाचं काय, मस्क्युलाइन जे रिप्रेझेंट करते शिवानी आणि फेमिनाइन शक्ती. ओके, तर हे काय करते, रिप्रेझेंट करत असते. मस्क्युलाइन हे शिवानी रिप्रेझेंट करते आणि फेमिनाइन हे शक्तीने रिप्रेझेंट केल्या जाते. तर ही जे शिवशक्ती जे आहे, शिवशक्ती जे नाव आहे, ते विक्रम लँडर जेव्हा लँड झालेला होता, कधी 26 ऑगस्ट 2023 मध्ये, तेव्हा प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी ते नाव दिलं होतं त्याला, विक्रम लँडरची जी साईट आहे त्याला.
आणि ऍडिशनली काय आहे, त्यांनी काय डिक्लेअर केलं, जे 23 ऑगस्ट आहे त्याला नॅशनल स्पेस डे म्हणून पण जे नॅशनल स्पेस डे हा मनवला जाईल 23 ऑगस्टला, म्हणून त्यांनी काय प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी डिक्लेअर केलं होतं. का डिक्लेअर केलं होतं, कारण की जे मूनच्या साऊथ पोलला आहे तेव्हा विक्रम लँडरनी टचडाऊन केलं होतं, म्हणून त्याला कमेमोरेट करून त्या डेला नॅशनल स्पेस डे म्हणून हे काय केलं जाईल, सेलिब्रेट केल्या जाईल. तर 24 ऑगस्ट 2023 तर ती इंडिया बिकेम काय झाली होती, फर्स्ट कंट्री झाली होती. कधी? 24 ऑगस्ट 2023 ला फर्स्ट कंट्री होती जिने की काय, त्याचं स्पेस क्राफ्ट जे आहे ते मूनच्या साऊथ पोल जवळ लँड केलं होतं ऍज द म्हणजे चंद्रयान 3च्या मिशन थ्रू. आणि लास्ट वीक जे आहे ते इस्रोला ऑनर करण्यात आलं एक प्रेस्टिजियस एव्हिएशन वीक लॉरेट्स अवॉर्डने. कशा करता? सक्सेसफुल चंद्रयान 3च्या मिशन करता त्यांना एव्हिएशन वीक लॉरेट्स अवॉर्ड हा प्रेस्टिजियस अवॉर्ड देण्यात आलेला आहे इस्रोला लास्ट वीक. ओके, तर ही झाली न्यूज चंद्रयान 3ची. चंद्रयान 3 जो मिशन होता, जे विक्रम लँडर जो होता, त्या साईट वर जिथे त्यांनी टच केलं मूनच्या साऊथ पोलला, तिथे त्यांना काय नाव देण्यात आलेलं आहे, त्या साईटला लँडिंग साईटला शिवशक्ती देण्यात आलेला आहे. म्हणजे अप्रुव्हल दिलेलं आहे AIU नी की शिवशक्ती तुम्ही त्या साईटला नाव देऊ शकता. ओके, ही झाली न्यूज. आता बघूया नेक्स्ट. तर नेक्स्ट जे आहे ते सेनेगलची आहे. सेनेगल जे काय राहणार आहे, न्यू प्रेसिडेंट राहणार आहे. कोण राहणार आहे आता? न्यू प्रेसिडेंट बासिरो डियोमाये फाय. तर हे राहणार आहे सेनेगलचे न्यू प्रेसिडेंट. ओके, तर सेनेगल बद्दल बघून घेऊया आपण आता. सेनेगलची कॅपिटल काय आहे? डाकर. प्रेसिडेंट जे आहे ते आता न्यू अपॉइंट झालेले आहे, त्यांचं नाव आहे बासिरो डियोमाये फाय. आणि प्राईम मिनिस्टर कोण आहे? सिद्दीकी काबा. तर हे झालं सेनेगल बद्दल. आणि सेनेगल बद्दल एवढंच आहे की प्रेसिडेंट कोण झालेले आहे? बासिरो डियोमाये फाय. नेक्स्ट. तर नेक्स्ट जे आहे ते साऊथ कोरियाने काय केलेलं आहे, साऊथ कोरिया ज्यांची काय आहे, कोरियन इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन जे आहे त्यांनी काय अनाऊन्स केलेलं आहे की जे युनायटेड अरब इमिरेट्सचे जे बराक न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे त्यांच्यासोबत सक्सेसफुल कनेक्शन त्यांचं काय केलेलं आहे, त्यांनी अनाऊन्स केलेलं आहे. जे तर नेक्स्ट काय आहे, जे युनिट 4चा प्लांट आहे तर त्याचं जे फर्स्ट डिलिव्हरी होती त्याच्यानुसार काय होणार आहे, फर्स्ट डिलिव्हरीच्या नुसार जे कार्बन फ्री इलेक्ट्रिसिटी आहे ते डिलिव्हर झालेली आहे त्यांच्या फर्स्ट मेगावॅटच्या नुसार. ओके, जे युनिट 4 प्लांट वरनं झालेली आहे. आणि आणखी काय ऍडिशनल कंट्रीब्युशन होणार आहे की जे कोरिया इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन आणि युनायटेड अरब इमिरेट्सचे जे आहे जे बराक न्यूक्लिअर पॉवर प्लांट यांचं जेव्हा कनेक्शन होईल, सक्सेसफुल कनेक्शन, तर त्यांनी काय होणार आहे, काय कॉन्ट्रीब्युशन होणार आहे ऍडिशनल, जे 1400 मेगावॅटचं झिरो कार्बन इमिशन इलेक्ट्रिसिटी डिलिव्हर होईल टू द UAE ग्रीड. ओके, बघा साऊथ कोरियाचं पुन्हा आला. आता साऊथ कोरिया बद्दल कॅपिटल आहे सोल. करन्सी साऊथ कोरियन वॉन. प्राईम मिनिस्टर हॅन डू सो. क्वेश्चन बघून घेऊया.